हे हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असताल. तर आज आहे मकर संक्रांती आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यासाठीच मी सकाळी सकाळी साडी जी आहे ती माझी इस्त्री करत होते आणि आज नाश्त्याला सँडविच मागवलं होतं आणि इथं मी घेतलं होतं मकर संक्रांतीसाठी स्पेशल रेडी होण्यासाठी. मेकअप करताना व्हिडिओ करायचा आहे हे असं माझं काही डिसाईड नव्हतं, पण म्हटलं चला मेकअप करतोच आहे तर तुम्हाला सगळ्यांना दाखवू की मी मेकअप कसा करते. तर फाउंडेशन कोणतं लावलं हे तुम्हाला मी लास्ट दाखवते, कारण की माझं डिसाईड नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही. मी ते एक लाईट कलरचा मार्सचा आयशॅडो लावून घेतला, त्यानंतर मेबलिनचा मस्कारा लावला आणि इथे के ब्युटीचे प्रोडक्ट्स मी वापरते आणि त्याच्यामध्ये मी एक छान असं पिंक कलरचं ब्लशर लावून घेतलं. आणि त्यानंतर हे के ब्युटीचंच आहे हायलायटर. तर ते हायलायटर मी अगदी थोडंसंच लावलं होतं कारण की डे मेकअप होता माझा, सो मी थोडंसंच हायलायटर देखील लावून घेतलं. मेकअप करायला पर्सनली मला खूप जास्त आवडतं आणि मला चांगल्या प्रकारे मेकअप जमतो. सो मेकअप मला आवडतो आणि मी हायलायटर लावून घेतले आहे इथे. आणि त्यानंतर मी इथे एक माझा लिप कॉम्बो मी तयार केला आहे. मी एक ब्राऊन कलरचं जे आहे ते लिप लायनर लावून घेतलेलं आहे. ह्यानी ना खूप छान असे आपले लिप्स दिसतात. जर तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही ट्राय करून पहा लिपस्टिक लावून, खूप छान तुमचे लिप्स दिसतात. त्यानंतर इथे मी लॉरियलची माझी सगळ्यात वन ऑफ द फेवरेट माझी लिपस्टिक आहे लॉरियलची आणि हा शेड जो आहे तो वर्थ इट असा ह्या शेडचं नाव आहे. आणि हा शेड जो आहे तो आलिया भट्टचा सुद्धा स्पेशली तिला पण हा शेड खूप आवडतो. हा न्यूड असा शेड आहे आणि लावल्यानंतर खूप सुंदर दिसतो. ह्या लिपस्टिकचं एक खासियत म्हणजे ह्या लिपस्टिकला तुम्ही शेक जेव्हा करता ना तर त्याची जी शायनी जी आहे लिपस्टिकची शेवटपर्यंत राहते. ही लिक्विड लिपस्टिक आहे पण ती ड्राय दिसत नाही. आणि त्यानंतर मी इथे के ब्युटीचं काजळ वापरते आहे आणि हे ब्लू कलरचं काजळ आहे आणि हे खूप सुंदर काजळ आहे आणि तुमचे डोळे खूप सुंदर दिसतील. डार्क ब्लू कलरचं काजळ आहे आणि मला ब्लॅकपेक्षा मला डार्क ब्लू कलरचं काजळ आवडतं. आणि हे जे तुम्हाला मी दाखवलं ते लॉरियलचं टिंटेड सिरम आहे ते मी लावलं. आणि त्यानंतर मी जे आहे ते मेकअप फिक्सरचा जो आहे स्प्रे मी यूज केला आहे. ॲक्च्युली तो मला माहिती नाही आहे कोणता स्प्रे आहे. माझी बॉटल तुटल्यामुळे मी साध्या बॉटलमध्ये तो टाकलेला आहे, त्यामुळे मला आठवत नाही आहे की एक्झॅक्टली मी तो कोणता यूज करते आहे. त्यानंतर मी टिकली लावून घेतली. ही टिकली मी ॲक्च्युली लावली, ती मला छोटी वाटली आणि मग त्यानंतर मी विचार केला की चला आपण टिकली चेंज करूयात. तर मग मी इथे एक चंद्रकोर लावून पाहिली, पण ह्या साडीवरती ती मला असं वाटलं की ती जात नव्हती. सो मग मी परत ती काढली आणि आपली नॉर्मल छोटी टिकली लावली. तुम्ही मला सांगा की कोणती टिकली छान वाटत होती. त्यानंतर रेडी झाले आणि आईंकडे गेले. आईंकडे गेल्यानंतर ह्या माझ्या जाऊबाई आहेत, तर आम्ही दोघींनी छान वौसा केला आणि देवाची पूजा केली. सो दॅट्स इट फॉर